जस्ट अ वॉर्निंग की जेव्हा सेशन चालू असेल तेव्हा तुम्हाला पण अॅनोटेशन्स करता येतात आय थिंक स्क्रीनवर. तर ते करू नका, कारण की जर मला दिसलं की कोणी अॅनोटेशन त्याच्यावर करतंय तर मी पहिल्यांदा ते अॅनोटेशन मला दिसल्यावर मी इग्नोर करीन. पण दुसऱ्या टाइम जर मला ते अॅनोटेशन दिसलं तर मी तुम्हाला स्ट्रेट अवे मीटिंग मधून काढून टाकेन, कारण की ते बाकीच्यांना पण डिस्टर्बन्स असतो आणि मलाही डिस्टर्ब होतं. राईट, सो प्लीज त्याची काळजी घ्या. नाव वेन वी टॉक अबाउट पायथॉन हिस्ट्री बद्दल जे आपल्याला बोलायचं ना, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की त्याचा क्रिएटर कोण आहे, त्याचं नाव माहिती असलं पाहिजे आपल्याला. सो पायथॉनचं क्रिएटर त्याचं नाव आहे ग्युडो वॅन रॉसन. ओके, हे काय आपल्याला पाठ करायची गरज नाही, कारण आपल्याला कोणी असं विचारणार नाहीये कधी कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये की तुम्हाला माहिती आहे का पायथॉनचं क्रिएटर कोण आहे. तर ग्युडो वॉन रॉसन हे त्याचं नाव आहे. ओके, सो ही इज द क्रिएटर ऑफ दिस लँग्वेज. ओके, आणि त्याची जर नॅशनॅलिटी बघितली ना तर तो नेदरलँडचा आहे. सो बेसिकली डच ज्याला आपण म्हणतो, जसं युकेचे असतात त्यांना आपण ब्रिटिश म्हणतो, तसं नेदरलँडचे जे आहेत त्याला आपण डच म्हणतो. ऑलराईट, आता महत्वाचा मुद्दा हा आहे की ओके, ही लँग्वेज त्यांनी बनवली, पण ही कोणत्या साली बनवली. ओके, so this was created in 1991. okay, 1991 मध्ये ही लँग्वेज डेव्हलप केली होती त्यांनी. आता इमॅजिन करा फ्रेंड्स की 1991 कुठे आणि 2020 कुठे, म्हणजे ऑलरेडी आता ऑलमोस्ट नेक्स्ट इयरला 30 इयर्स कंप्लीट होतील, बरोबर आहे. तर एक प्रश्न आपल्याला आला पाहिजे की अरे 30 इयर्स झालेले, ऑलमोस्ट 30 इयर्स होतील पायथॉन लँग्वेजला, आणि एवढं असून सुद्धा ती पॉप्युलर कशी काय झालेली आहे, किंवा खूप त्याची एवढी डिमांड कशी काय आलेली आहे. ओके, आणि मी त्याच्याबद्दल जरा बोलीन, कारण तुम्हाला ती आयडिया असणे पण खूप गरजेचं आहे. आपल्याला बऱ्याचदा काय होतं माहिती आहे, आपण फक्त काहीतरी ऐकतो त्याच्या मागे धावत बसतो. आता मी स्वतः आयटी इंडस्ट्रीमध्ये 13 वर्ष 14 वर्ष ऑलमोस्ट काम केलेलं आहे, म्हणजे ऍज अ डेव्हलपर म्हणून. ओके, सो आय स्टार्टेड ॲज अ डेव्हलपर, मग सिनियर डेव्हलपर, मग टीम लीडर, मग प्रोजेक्ट लीडर, इथपर्यंत मी कामं केलेली आहेत. सो मला माहिती आहे की सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये कसं चालतं, आणि त्याच्यानंतर मी ट्रेनिंगमध्ये पडलो, बिकॉज ट्रेनिंग इज माय पॅशन, म्हणून मी कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि पूर्ण त्या ह्याच्यात पडलेलो आहे. तर आपल्याला फक्त काय असतं ना की आपण कुठेतरी ऐकतो की अरे सध्या ना पायथॉन खूप हॉट आहे बरं का, की पायथॉन शिकलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि आपण त्याच्या मागे धावायला लागतो. तर दॅट इज फाईन. इंडस्ट्रीमध्ये काय लागतंय हे आपल्याला कळलं पाहिजे, की सध्या डिमांड कशाला आहे याच्यावर आपली नजर असलीच पाहिजे, नो डाऊट अबाउट दॅट. पण केवळ सगळे मागे लागतायत म्हणून नुसतं मागे लागायचं नाही, आणि जर लागलंच ना मागे, तर आपण पूर्ण त्याची माहिती काढून घ्यायची. सो असं नुसतं वरवरचं नाही शिकून घ्यायचं कधी, बिकॉज दॅट विल नेव्हर बी हेल्पफुल. असं वरवरचं जर शिकलात तर त्याचा फायदा नाही होणार आहे लॉंग टर्म मध्ये. सो ही गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला असं नीट शिकायचं, जे काही शिकायचं ना ते नीट. आता हे पण मी तुम्हाला म्हटलं की 15 दिवस आपल्याला 15 दिवस आपल्याला ही गोष्ट शिकायची आहे, फाईन, नो प्रॉब्लेम, पण ते लक्ष देऊन शिका. ओके, फक्त फ्री सेशन्स ठेवलेत म्हणून जाऊ दे रे, आज अटेंड केलं उद्या नाही केलं काय फरक पडतो, असं नका करू. ऍडव्हान्टेज घ्या त्याचा. ओके, कारण हे फक्त सुनील सरांनी सांगितलं की अरे अमित आपल्याला असं काही करता येईल का, म्हणून आम्ही बसून ते डिस्कस करून असं ते बॅच करायची ठरवली. ओके, सो प्लीज याचा ऍडव्हान्टेज घ्या तुम्ही. ओके, सो कमिंग बॅक टू दिस, तर ते 1991 ला ती लँग्वेज डेव्हलप झाली होती. आता एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते याच्यात, वाय द नेम, पायथन. ओके, की असं नाव का दिलंय त्याला. ओके, सो फर्स्ट थिंग दॅट यू हॅव टू अंडरस्टँड इज नथिंग टू डू विथ द पायथन स्नेक. तो जो स्नेक असतो पायथनचा त्याच्याशी या लँग्वेजचं काही घेणं देणं नाहीये. ओके, म्हणजे तुम्हाला त्याचा लोगो कदाचित तसा दिसेल, पण तुम्हाला जर पायथॉनचा लोगो आपण बघितला तर तो कदाचित तसा दिसेलही, पण कदाचित काय तो तसाच आहे ऍक्च्युली पायथॉन सारखा, दोन पायथॉन्सचे चेहरे असल्यासारखं ते दिसतं, पण ते नाव त्याच्यामुळे नव्हतं दिलं गेलेलं. ओके, सो जस्ट रिमेंबर दिस दॅट द नेम, जे काय त्याचं नाव दिलेलं आहे ते त्याचं त्यांनी दिलेलं नाहीये. तर मग ते नाव त्याला का पडलं पायथॉन, तर एक ना कार्यक्रम होता, त्याचं नाव असं होतं,
मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस अशा नावाचा एक कार्यक्रम होता बरं का. म्हणजे हा ब्रिटिश कुठला तरी युकेच्या बेस्ड कुठला तरी याचा कार्यक्रम होता तो, आणि तो 70s मधला वगैरे फेमस कार्यक्रम होता तो. सो दिस वॉज अ सिरियल इन द 70s 80s त्या काळात. तर हा जो रॉसम आहे ना, याला ती सिरियल, त्या सिरियल आवडायची, ती जुनी सिरियल होती त्या मनाने, पण त्याला ती सिरियल आवडायची आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यातून ते नाव पिक केलं. कुठलं नाव? तर पायथन हे नाव त्यांनी फक्त त्याच्यातून पिक केलं. मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस नावाची ती सर्कसचा म्हणजे तो हे होता, शो होता. ओके, तर त्यांनी फक्त त्यातलं ते नाव पिक केलं विच इज पायथन्स, आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या लँग्वेजला ज्याच्यावर त्यांनी काम केलं त्यांनी त्याला नाव दिलं पायथन. ओके, सो पायथन इज द नेम गिवन, कारण त्याचा त्या सापाशी काही संबंध नाहीये, त्याचा संबंध या सिरियलशी आहे, जी त्या ओनर जो क्रिएटर आहे त्याचा पायथनचा, त्याला ती सिरियल आवडायची आणि म्हणून त्यांनी त्याला ते तसं नाव दिलेलं आहे. ओके, सो हे आपल्याला थोडंसं याचं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे. ओके, सो ही एक गोष्ट झाली, थोडीशी हिस्ट्री क्विक मध्ये. फाईन. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, की जेव्हा आपण ह्या लँग्वेजेस म्हणतो ना, तेव्हा लँग्वेजेस टिपिकली दोन कॅटेगरीमध्ये येतात. एक असतात स्क्रिप्टिंग लँग्वेजेस, ओके, आणि एक असतात, म्हणजे त्याला बऱ्याच प्रकारचे असू शकतात, पण जनरली मी ते दोन कॅटेगरीज मध्ये टाकतो आपल्याला समजण्यासाठी. एक टाईप असतो ज्याला आपण स्क्रिप्टिंग लँग्वेजेस म्हणतो, आणि एक टाईप असतो त्याला आपण म्हणतो जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेजेस असं आपण त्याला म्हणतो. राईट, तर ह्या दोन टिपिकली कॅटेगरीज असतात लँग्वेजेसच्या. तर आपल्याला समजून घ्यायचं की पायथन या दोन्हीमध्ये कुठे पडते. म्हणजे जर मी याचे सेक्शन केले ना असे, तर पायथन ॲज अ लँग्वेज या दोन याच्यामध्ये कुठे पडते. ओके, सो रिमेंबर की पायथन ऍक्च्युअली स्टार्टेड ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही की तुम्ही ही टर्म खूप वेळा ऐकाल की पायथन स्क्रिप्ट लिहिलेली आहे, किंवा ऑटोमेशनसाठी आपण पायथन स्क्रिप्ट यूज केली आपल्या ऍप्लिकेशन मध्ये वगैरे वगैरे. सो त्याचा अर्थ काय होतो की हे कुठून आलं, तर हे या गोष्टीमधनं आलंय की जेव्हा ती लँग्वेज डेव्हलप झाली ना फ्रेंड्स त्यावेळेला 90s मध्ये, तेव्हा ती ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून त्याने डेव्हलप केली होती. मग स्क्रिप्टिंग म्हणजे काय? तर स्क्रिप्टिंग म्हणजे त्याच्यात फक्त आपण प्रोग्राम ऍक्च्युअली लिहिण्यापेक्षा त्याच्यात फक्त आपण कंटेंट्स लिहितो, आणि ते जे कंटेंट्स असतात दोज आर इन फॉर्म ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ऑलराईट, सो द कंटेंट्स जे काय आपण लिहिलेले असतात ते फक्त इन्स्ट्रक्शन्स असतात, आणि ते इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतात. मग आता प्रश्न पडतो आपल्याला की प्रोग्राम म्हणजे पण तर आपण ते शिकलेलं असतं ना, व्हॉट इज अ प्रोग्राम. मग आपल्याला कसं शिकवलं जातं की इट इज अ कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स, बरोबर. मग स्क्रिप्ट म्हणजे काय? तर स्क्रिप्ट इज ऑल्सो अ कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शन्स का? तर हो, स्क्रिप्ट सुद्धा कलेक्शन ऑफ इन्स्ट्रक्शनच असतं. पण फरक असा असतो ना की स्क्रिप्ट म्हणजे सांग काम आहे जसं असतं ना तसं असतं थोडंसं ते, की त्याला एक पहिलं काम सांगितलं त्यांनी केलं, हा मग दुसरं काम सांगितलं त्यांनी केलं. पण जे जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात ना, त्या टाईपचे सॉफ्टवेअर वेगळे असतात, ते स्क्रिप्टिंगचे सॉफ्टवेअर म्हणून यूज केले जात नाहीत. ओके, आता तुम्हाला इथं ना मी अजून एक उदाहरण देतो आणि मग आपण याच्याबद्दल जरा बोलूया थोडंसं, की इथे अजून एक स्क्रिप्टिंग लँग्वेज खूप फेमस होते ज्याला म्हटलं याचं व्हीबी स्क्रिप्ट. ओके, व्हीबी स्टँड्स फॉर व्हिज्युअल बेसिक. ओके, व्हीबी स्टँड्स फॉर व्हिज्युअल बेसिक. ही मायक्रोसॉफ्टची लँग्वेज आहे आणि अजूनही यूज होते. म्हणजे तुम्ही जे VB.NET वगैरे आपण ऐकतो ना, ती व्हीबी ॲज अ व्हिज्युअल बेसिक ॲज अ लँग्वेज तर पॉप्युलर होतीच, पण त्याची त्यांनी व्हीबी स्क्रिप्ट नावाची पण लँग्वेज काढली. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं तर आता जे मी नाव लिहिणार आहे ते तर तुम्हाला माहिती असलंच पाहिजे, त्याला आपण म्हणतो जावा स्क्रिप्ट. ऑलराईट, आता जावा स्क्रिप्ट हे नाव तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, कारण की आपण हे सगळीकडेच ऐकतो, बरोबर आहे का नाही? का? कारण की ही एक खूप पॉप्युलर लँग्वेज आहे जावा स्क्रिप्ट. पण अगेन व्हॉट इज इट? इट इज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे याच्यातून आपण स्क्रिप्ट लिहितो. मग स्क्रिप्टचा अर्थ काय? तर थोडक्यात लक्षात ठेवायचा, स्क्रिप्टचा अर्थ असा की आपण काही इन्स्ट्रक्शन्स लिहितो
ओके, ते इन्स्ट्रक्शन्स एका फाईलमध्ये सेव्ह करतो आणि आपण एका पर्टिक्युलर टाइमला ती फाईल रन करायची असं कुठेतरी सेट करून ठेवतो. म्हणजे एक टास्क सेट करून ठेवतो आपण, ज्याला ऑटोमेशन टास्क असं म्हणू शकतो आपण, की ओके ही फाईल ह्या वेळेला इथनं रन कर. दॅट्स इट. हे त्याचं काम असतं. ओके, तर त्याचा म्हणजे त्या स्क्रिप्टिंग लँग्वेजचा पर्पज फक्त तेवढाच असतो आणि म्हणून त्या लँग्वेजेस आहेत ना अशा लिमिटेड असतात. त्याच्यात अशी खूप जास्त फंक्शनॅलिटी नसते. त्या खूप सिंपल असतात, इझी असतात. त्या फक्त त्या पर्पजसाठीच बनवलेल्या असतात. व्हाईल ॲज जेव्हा आपण जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणतो, जनरल पर्पज म्हणजे बाकीच्या पर्पजेससाठी, जनरल पर्पजसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं तर त्याचा अर्थ असा होतो की ज्याच्यामध्ये आपण एखादा फुल फ्लेज ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकतो. ओके, जसं की एखादा डेटाबेसेस आपल्याला डेव्हलप करायचा आहे, एखादं GUI वाला ऍप्लिकेशन बनवायचं आहे, किंवा हे आता मी तुमच्यासमोर MS पेंट वापरतोय, हे अशा टाईपचं ऍप्लिकेशनच मला बनवायचं आहे. मग त्या केसमध्ये वी गो फॉर जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. मग जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे कोणत्या? तर एक उदाहरण द्यायचं झालं तर C++. आपण त्यांच्याबद्दल बोलतो, राईट. देन वी टॉक अबाउट जावा ॲज अ लँग्वेज, की जावा लँग्वेजला पण आपण जनरल पर्पज म्हणतो कारण ती तशीच आहे, वास्ट लँग्वेज आहे. C# इज अगेन वन ऑफ द लँग्वेज जी आपण जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून यूज करू शकतो. तर या ज्या लँग्वेजेस आपण बघितलेल्या असतात, C++, जावा, C#, तर या फुल फ्लेज प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. ओके, फुल फ्लेज प्रोग्रामिंग लँग्वेजेस म्हणजे याच्यामध्ये आपण खूप मोठे ऍप्लिकेशन्स बनवू शकतो. आणि जनरली जे स्क्रिप्टिंग बेस्ड लँग्वेजेस असतात त्याच्यात असे मोठे ऍप्लिकेशन्स बनवता येत नाहीत किंवा तो त्यांचा पर्पजच नसतो. ऑलराईट, हे लक्षात आलं पाहिजे तुमचं मी काय सांगतोय ते. तर मग पायथन आजकाल एवढं कसं काय पॉप्युलर झालं? तर पायथन फक्त स्क्रिप्टिंग लँग्वेज होतं, तर मग ते एवढं पॉप्युलर का झालं? तर त्याचं रिझन हे आहे की पायथन, मी काय म्हटलं तुम्हाला की पायथन स्टार्टेड ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज. जेव्हा सुरुवात झाली पायथनची तेव्हा ती स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून बनलं, पण असं करत करत त्याच्यात एवढे काय म्हणतो त्याला आपण बदल झाले किंवा ते एवढं इम्प्रूव्ह होत गेलं की हळूहळू त्यांनी म्हणजे ती लँग्वेज इट इज ॲज गुड ॲज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजे त्याचं ट्रान्झिशन झालं थोडक्यात, असं तुम्ही विचार करा की एक स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून ते बनली गेली होती, पण हळूहळू त्याच्यात एनहान्समेंट्स होत गेल्या आणि आता ती एक फुल फ्लेश जसे बाकीचे लँग्वेजेस आहेत तशा टाईपचा सपोर्ट त्याच्यात आहे. ओके, सो इट हॅज बिकम लाईक अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. ऑलराईट. आणि जावास्क्रिप्टचं पण म्हणायचं ना, तर जावास्क्रिप्टचं पण बऱ्यापैकी तसंच झालेलं आहे आजकाल. कारण आता तुम्ही जावास्क्रिप्ट रिलेटेड गोष्टी पण सगळीकडे ऐकत असाल, राईट, की जावास्क्रिप्टचे फ्रेमवर्क्स आपण ऐकलेले असतात. म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात इथे सांगतो, हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही हे शब्द ऐकलेले असतील कदाचित. बघा आता, Node.js हे आपण ऐकलंय का? ऐकलेलं असतं. त्याच्यानंतर आपण काहीतरी एक बॅकबोन JS म्हणून आहे. त्याच्यानंतर आपण अँग्युलर, जे की पूर्वी अँग्युलर JS असं नाव होतं, पण आता त्याला फक्त अँग्युलर म्हणतात. ओके, अँग्युलर आहे, अंबर JS एक आहे, असे खूप सारे आहेत. रिॲक्ट JS, सॉरी मी रिॲक्टला कसं काय विसरलो, रिॲक्ट JS आहे. असे खूप सारे जावास्क्रिप्ट बेस्ड फ्रेमवर्क्स आहेत आता. ओके, आणि त्याच्यामुळे जावास्क्रिप्ट सुद्धा खूप पॉप्युलर लँग्वेज झालेली आहे. ऑलराईट, जावास्क्रिप्ट सुद्धा एक खूप पॉप्युलर लँग्वेज झालेली आहे आता, आणि ती पण ॲज गुड ॲज अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज झाली आहे. का? कारण जावास्क्रिप्ट मध्ये सुद्धा आपल्याला ऍप्लिकेशन असे बनवता येतात की फ्रंट एंड आणि बॅक एंड आपण दोन्ही त्याच्यामध्ये लिहितोय, हे आपल्याला करता येतंय. ओके, सो मुद्दा हा आहे की जरी या लँग्वेजेस ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस बनल्या तरी त्यांच्यात नंतर नंतर खूप चेंजेस होत गेले, आणि चेंजेस अशा लेवलला होत गेले की त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर एखादं ऍप्लिकेशनच डेव्हलप करू शकता, एवढी पॉवर त्याच्यात येत गेली. येते का लक्षात? आणि म्हणून पायथनला आपण आता स्क्रिप्टिंग लँग्वेज खरं तर नाही म्हणत. म्हणजे मी आता तुम्हाला त्याची डेफिनेशन दाखवतोच, म्हणजे इथं कळेल आपल्याला. आता इट इज मोर लाईक अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, पण लक्षात घ्या की पायथन जेव्हा बनली सुरुवातीला, तर ती तेव्हा लगेच पॉप्युलर झाली नव्हती. ओके, मी तुम्हाला पायथन आपण का शिकलं पाहिजे आणि त्याचा सिंटॅक्स किती क्लीन असतो, किती क्लिअर असतो, हे तुम्हाला मी त्यावेळेला पण सांगितलं होतं डेमो सेशनच्या वेळेला. ओके, तर ते आपण बघू, जेव्हा आपण कोड लिहू तेव्हा आपल्या लक्षात येईलच की ते कसं काय, म्हणजे मी जे म्हटलं ते कसं काय ऍक्च्युली करेक्ट आहे, की ते का एवढी क्लीन लँग्वेज आहे, का क्लिअर लँग्वेज अंडरस्टँडिंगला वगैरे, ते आपल्याला कळेलच. पण जेव्हा ती लँग्वेज बनली ना तेव्हा ती लगेच पॉप्युलर झाली नव्हती बरं का. म्हणजे जसं जावाचं झालं, जावा आल्या आल्या खूप जास्त पॉप्युलर झाले. तर पायथनचं तसं नव्हतं. पायथन ही
हळूहळू बिल्ड होत गेली आणि रिसेंट काही इयर्स मध्ये मात्र ती खूप जास्त पॉप्युलर झाली. ओके. आणि वन ऑफ द रिझन्स फॉर द पॉप्युलॅरिटी इज पायथन ॲज अ लँग्वेज एवढी पॉप्युलर का झाली, तर त्यातलं एक रिझन असं आहे ना की ती डेटा जे आपलं डेटा अनालिसिस असतं किंवा डेटा सायन्स ही जी ब्रांच आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला खूप सारा डेटा प्रोसेसिंग करायचं असतं, की डेटा तुमच्याकडे थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स, मिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आहे आणि तुम्हाला त्याच्यावर प्रोसेसिंग करायचंय, हे जेव्हा करायची वेळ येते ना, तेव्हा पायथॉन लँग्वेजमध्ये खूप सोप्या पद्धतीने, खूप फास्ट असं तुम्हाला ते अचीव्ह करता येतं. आणि त्याचा बेनिफिट असा येतो मग, की एकदा तुम्ही विचार करा ना, की तुम्हाला एक कॉम्प्लेक्स गोष्ट करायची आहे, पण ती करायला जर तुम्हाला सोप्या पद्धतीने मांडता येत असेल किंवा लिहिता येत असेल, तर तुम्हाला कधीही ते आवडणार. आणि तीच एक्झॅक्ट गोष्ट पायथॉन बरोबर होते, की आपण जेव्हा पायथॉनचं प्रोग्रामिंग करायला लागतो, जेव्हा आपण त्याचं कोडिंग करतो, तेव्हा आपल्या लक्षात आलं काय हे तर खूपच सोपं आहे लिहायला, काहीच नाही याच्यात अवघड. ओके. आणि त्याच्यामुळे पायथन ॲज अ लँग्वेज खूप पॉप्युलर होत गेली आणि आजच्या डेटला जर तुम्ही बघितलं तर खूप रिक्वायरमेंट असते पायथनची, कारण की डेटा सायन्स या ब्रांचच बेसिकली खूप एक्सपान्शन झालेलं आहे, की आता डेटा सायंटिस्ट या पोस्ट आलेल्या आहेत आणि खूप प्रोसेसिंग केलं जातं वगैरे वगैरे, आणि त्याच्यामुळे ती लँग्वेज आता खूप पॉप्युलर झालेली आहे. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला एवढं कळलं पाहिजे की ऍज अ लँग्वेज ती कधी सुरू झाली होती आणि ती काय म्हणून सुरू झाली होती. ती स्टार्टेड ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज, एक स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून ती सुरू झाली आणि नंतर असं करत करत ती ऍक्च्युली काय आता ऑलमोस्ट लाईक अ जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज ती झालेली आहे. ओके. आणि जर आपण त्याचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं असंच आपण विचार केला की ओके पायथॉन शिकायचे आम्हाला, पण त्याचं लेटेस्ट व्हर्जन कोणतं, ऑब्व्हियसली ते त्यांच्या साईटवर जाऊन कळेल. पण लेट मी टेल यू, it would be 3.8.x. Okay, 3.8.x. X can be anything. X can be any value 1, 2, 3, 4, 5 जे कुठल्या लेटेस्ट असेल तर ते 3.8.x व्हर्जन आहे. मग आपल्याला काय करायला लागतं, तर आपल्याला त्यांच्या साईटवर जाऊन हे जे व्हर्जन आहे ते डाउनलोड करायला लागतं. डाउनलोड केल्यानंतर ते आपल्याला आपल्या मशीनवर इन्स्टॉल करायला लागेल. ओके. आणि इन्स्टॉल केल्यानंतर मग आपण बघूयात की आपल्याला त्याच्यात कोडिंग कसं करता येतं किंवा त्याच्या स्टेप्स काय आहेत वगैरे वगैरे. ऑलराईट. तर बिफोर वी ऍक्च्युअली मूव्ह ऑन टू दिस द कोडिंग पार्ट ऑफ इट, मी तुम्हाला दोन साइट्स ओपन करून दाखवणार आहे. एक तर पायथन विकिपीडिया, ओके. सो पायथन द प्रोग्रामिंग लँग्वेज, आणि इथे जर तुम्ही बघितलं, ओके आय थिंक मी 1991 म्हणालो पण इथे इट अपियर्ड इन 1990 ऑलमोस्ट असं दिलेलं आहे, पण आय थिंक त्याचे ऑफिशियल रिलीज 91 ला झालेलं असावं, कुठेतरी इथे लिहिलेलं असेलच. एनिवेज विल फिगर दॅट आउट. तर इथे तुम्हाला लक्षात येईल की त्याचं डेफिनेशनच बघा काय आहे, पायथन इज अन इंटरप्रिटेड हाय लेवल अँड जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज. हा रिलीज 91 आहे त्याचं, बरोबर. सो द लँग्वेज वॉज रिलीज इन 1991. ती अपियर म्हणजे फक्त आला असेल की हा या नावाची एक लँग्वेज आहे. सो ऑलमोस्ट 30 years बॅक इट काइंड ऑफ वॉज लॉन्च्ड. ऑल राईट. आणि इथे जर बघितलं थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे. इट वॉज क्रिएटेड बाय गॉडो वॉन रॉसम अँड रिलीज इन 91. Python's design philosophy emphasizes code readability. ओके. सो पायथॉनची जी डिझाईन फिलॉसॉफी आहे, डिझाईन फिलॉसॉफी म्हणजे की पायथॉन मध्ये जेव्हा तुम्ही कोडिंग करणार तर तेव्हा फोकस कशावर असणार आहे. सो एक इम्पॉर्टंट गोष्ट त्यांनी जी दिलेली आहे दॅट इज कोड रिडेबिलिटी. कोड रिडेबिलिटी म्हणजे जो काही कोड तुम्ही पायथॉन मध्ये लिहिणार तो एकदम रिडेबल असला पाहिजे, तो खूप नीट असला पाहिजे, तो सगळ्यांना समजला पाहिजे. And how do you achieve this code readability? You achieve the code readability with the help of something called as a white space. व्हाईट स्पेस म्हणजे काय, जे मी तुम्हाला त्या डेमो सेशन मध्ये सांगितलं होतं, त्यावेळेला जर कोणी नसेल आणि आता तुम्ही आला असाल तर ठीक आहे, मी तुम्हाला ते परत सांगणारच आहे की व्हाईट स्पेस काय असतं. सो बेसिकली आपण ज्या पद्धतीने तो कोड लिहितो ना, तो एकदम व्यवस्थित लिहितो, स्पेसेस ठेवून वगैरे, त्याच्यामुळे रिडेबिलिटी खूप वाढते. ओके. आता या बाकीच्या गोष्टी यातल्या डायनॅमिकली टाईप, गार्बेज कलेक्टेड वगैरे वगैरे हे आता नाही बघणार आपण, हे पुढे गेल्यावर आपण बघूयात. जेव्हा मी तुम्हाला व्हेरिएबल्स वगैरे एक्सप्लेन करीन ना, तेव्हा सांगेन मी तुम्हाला.
नंतर जर आपण पायथॉनच्या रिलीजेस बद्दल बोललो तर रिलीज 1 झालं होतं 91 ला, 2.0 व्हर्जन रिलीज झालं होतं 2000 मध्ये, 3.0 रिलीज झालं होतं 2008 मध्ये. आणि ऍक्च्युली आहे ना त्यांनी 3.0 जे काढलं ना त्याच्यात थोडंसं असं झालं की त्यांनी खूप ऍडिशनल गोष्टी काढल्या पण त्याची कम्पॅटेबिलिटी कम्प्लिटली नाही ठेवली. जनरली कसं असतं की जेव्हा पुढचे व्हर्जन येतात, म्हणजे तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट वर्ड 2020 वापरत असाल फॉर एक्झाम्पल, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर काही 2016 ची फाईल ओपन केली ना तर ती वर्क होते, कारण त्याला बॅकवर्ड कम्पॅटेबिलिटी म्हणतात. पण ह्या केसमध्ये प्रॉब्लेम काय की 3.0 हे जरासं वेगळंच व्हर्जन काढलं त्यांनी, आणि त्याच्यामुळे खूप काळ दोन्ही व्हर्जन्स ते मेंटेन करत होते, 2.0 वाले पण म्हणजे 2.x वाले पण आणि 3.x वाले पण. पण आता इथं जर तुम्ही बघितलं तर पायथॉन 2 लँग्वेज वर इट वॉज ऑफिशियली डिस्कंटिन्यूड इन 2020. तर त्यांनी ती ऑफिशियली स्टॉप केली 2020 मध्ये, आणि आता त्यांनी सांगितले की ती इट्स लाईक एंड ऑफ लाईफ स्टेज मध्ये आहे. आता 3.5 च पुढचं चालणार त्याच्यात फक्त. ओके, सो 3.5 आणि ऑनवर्ड्स फक्त त्यांनी आता ठरवलं की ते सपोर्ट करणार त्याला. ओके, आणि इथे जर तुम्हाला मी थोडक्यात हे दाखवतो की त्यांनी जेव्हा ती लँग्वेज बनवली ना तेव्हा त्याच्या मागे ते रॉसम जो आहे त्याच्या मागचे काय विचार काय होते. सो द लँग्वेजेस कोर फिलॉसॉफी इज समराइज्ड इन द डॉक्युमेंट झेन ऑफ पायथन, जे काय आहे ते. पण त्याच्यात बघा त्यांनी एकदम सिंपल फिलॉसॉफी, ब्युटिफुल इज बेटर दॅन अगली. ओके, आता हे सेंटेन्स तर कोणालाही कळेल, म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलाला ज्याला इंग्लिश कळतं त्याला आपण हे सेंटेन्स वाचायला लावले तर ते त्यालाही कळतील. काय, ब्युटिफुल इज बेटर दॅन अगली. ओके, हे तर कळालं. दुसरी लाईन, एक्सप्लिसिट इज बेटर दॅन इम्प्लिसिट. ओके, आता हे कदाचित तुम्हाला सगळ्यांना नाही कळायचं, पण एक्सप्लिसिट इज बेटर दॅन इम्प्लिसिटचा अर्थ असा झाला की तुम्हाला जे म्हणायचं ते क्लिअरली म्हणा. तुम्ही असं नका समजू की मी अरे अज्युम कर ना, किंवा तुला काय कळत नाही का मला काय म्हणायचं ते. नाही नाही, मला काही नाही कळत आहे, तू सांग तुला काय म्हणायचं ते. असं असतं ना फ्रेंड्स मध्ये, कधी कन्फ्युजन होतं वगैरे वगैरे. तर त्या टाइपचं झालं ते की यू हॅव टू बी व्हेरी एक्सप्लिसिट, क्लिअरली सांग बाबा काय म्हणायचं ते. मी काय अज्युम करत नाही किंवा मला काय कळत नाही, तुला काय म्हणायचं. ऑलराईट, देन सिम्पल इज बेटर दॅन कॉम्प्लेक्स, की गोष्टी अननेसरी कॉम्प्लेक्स करू नका, तर सिम्पलच ठेवा. ओके, पण जर कॉम्प्लिकेटेड असेल तर त्याच्यापेक्षा कॉम्प्लेक्स बेटर आहे, म्हणून काय म्हटलं, कॉम्प्लेक्स इज बेटर दॅन कॉम्प्लिकेटेड. ओके, आणि एवढं सगळं करून एक पॉईंट काय मेन्शन केलाय, रिडेबिलिटी काउंट्स. ऑलराईट, रिडेबिलिटी काउंट्स म्हणजे रिडेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. रिडेबिलिटीचा अर्थ हा फ्रेंड्स की जेव्हा तुम्ही एखादा कोड लिहिणार आहात पायथॉन मध्ये, तर तो कोड जर मी माझा लिहिलेला कोड मी तुम्हाला दिला तर तो तुम्हाला कळतोय का. व्हेरी सिम्पल, मी काही एक्सप्लेन न करता तुम्ही जर तो कोड फक्त वाचला तर तुम्हाला क्लिअरली कळतंय का. ओके, दॅट्स वेअर द रिडेबिलिटी काउंट्स. ऑलराईट, आणि याच्यात अजून पण काही गोष्टी आहेत, सगळ्या त्याचं इन्फॉर्मेशन थोडक्यात दिलेली आहे, काय काय फीचर्स आहेत वगैरे वगैरे, अँड दॅट्स फाईन. टाइप्स कुठले वगैरे वगैरे आपण हे आता नाही बघायचं, आपल्याला नंतर आपण बघूयात. ऑलराईट, आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला ऑफिशियल साईटला जायचं आहे. सो दिस इज द ऑफिशियल साईट, विच इज द साईट python.org. दिस इज द ऑफिशियल साईट ऑफ पायथॉन. ऑलराईट, आणि या साईटवर आपण जर गेलो तर इथे तुम्हाला दिसेल की इथे ते आपल्याला काही ऑप्शन्स दाखवतात. इथे थोडक्यात त्यांचं ते जाहिरातबाज केलेली आहे त्यांनी, इथे क्विक अँड इझी टू लर्न वगैरे वगैरे, की तुम्ही प्रिंट कसं करू शकता, तुम्हाला रीड करायचं युजर कडनं तर कसं करू शकता वगैरे. आणि इथे काय म्हटलंय, एक्सपिरियन्स प्रोग्रामर्स इन एनी लँग्वेज कॅन पिक अप पायथॉन व्हेरी क्विकली. ओके, सो एक्सपिरियन्स प्रोग्रामर्स आहेत त्यांना तर खूपच पटकन समजेल. अँड बिगिनर्स फाइंड द क्लीन सिंटॅक्स अँड इंडेंटेशन स्ट्रक्चर इझी टू लर्न. आणि जे नवीन आहेत त्यांनाही ते खूप सोपं जातं, कारण की ते खूप रिडेबल असतं, पटकन कळतंय तुम्ही काय करताय ते. ओके, इथे अजून काही बघितलं तर फंक्शन डिफाईन, थोडक्यात ते सांगतात कंपाऊंड डेटा टाइप्स काय असू शकतात वगैरे. इट्स मोर लाईक अ मार्केटिंग थिंग. ओके, आणि इथे जर तुम्ही बघितलं तर पायथॉन रिलेटेड काही बाकीची इन्फॉर्मेशन दिलेली असते. जसं की त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं सेशन मध्ये की पायथॉनचा यूज कशा कशासाठी होऊ शकतो. सो इथे वेब डेव्हलपमेंट करता येते, म्हणजे काय, तर पायथॉन मधून आपण वेब ऍप्लिकेशन बनवू शकतो. वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय, तर तुम्हाला वेब ऍप्लिकेशन माहिती असेल ना, वेब ऍप्स तुम्ही बघितले असेल, ICICI bank.com साईटला आपण जातो, तिथे लॉग इन करतो, काही ट्रान्झॅक्शन्स करतो. व्हॉट इज दॅट, दॅट इज अ वेब ऍप्लिकेशन. आपण त्याला जरी वेबसाईट म्हणालो ना तरी वेबसाईट जनरली काय असतं, वेबसाईट आणि वेब ऍप्लिकेशन मध्ये फरक, वेबसाईट ही फक्त लिंक्स वाली असते,
जसं की विकिपीडिया, तुम्ही तिथे गेला तर फक्त लिंक सापडतील तुम्हाला. पण वेब ऍप्लिकेशन म्हणजे कसं, जीमेल इज युअर वेब ऍप्लिकेशन किंवा फेसबुक इज युअर वेब ऍप्लिकेशन, कारण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. ते काय नुसते एका लिंकवर दुसऱ्या लिंकला जा असं नसतं, ते प्रॉपर ऍप्लिकेशन्स आहेत. तर तशा टाईपची वेब डेव्हलपमेंट आपण पायथॉन मधून करू शकतो, ज्याच्यामध्ये जँगो नावाचा एक फ्रेमवर्क आहे, जे खूप फेमस फ्रेमवर्क आहे. ओके, सो आणि बाकीचे पण त्यांनी दिलेले आहेत. नंतर आपण GUI डेव्हलपमेंट करू शकतो, त्याचे काही टूल्स दिलेले आहेत. डेटा सायन्स जसं मी तुम्हाला म्हटलं, सायंटिफिक अँड न्यूमरिक गोष्टींसाठी त्याचे वेगवेगळे त्यांनी लायब्ररीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या यूज करू शकतो. ओके, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेशन याच्यासाठी पण आपण त्याचा यूज करू शकतो. ओके, सो देर आर व्हेरियस व्हॉट यू से ऍप्लिकेशन एरियाज ऑफ द लँग्वेज इटसेल्फ, आणि मग त्यांचे काहीतरी लेटेस्ट न्यूज आणि अपकमिंग इव्हेंट्स वगैरे जे असतील ते त्याचं मेन्शन केलेलं असतं. आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला ते डाउनलोड करायचं, कारण आपल्याला ते आपल्या मशीनवर इन्स्टॉल करायचं. तर इथे व्हॉट आय एम गोइंग टू डू इज, मी इथे डाउनलोड्सला जाणार आहे. आता डाउनलोडला गेल्यावर तो जनरली काय करतो, ब्राउझरच्या थ्रू त्याला हे कळतं की आता ही जी रिक्वेस्ट आलेली आहे ब्राउझरची, ही कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम वरनं आलेली आहे. आता माझ्या मशीनवर आहे विंडोज, त्यामुळे त्याला कळालं की हे विंडोज वरनं रिक्वेस्ट येते, तर तो इथे लगेच दाखवतो डाउनलोड फॉर विंडोज. ओके, आणि मग इथे पायथॉन 3.8.5. मगाशी मी जे म्हणालो की इथं व्हर्जन 3.8.x असणार आहे, तर दॅट इज नथिंग बट दिस 3.8.5. आता मी हे डाउनलोड नाही करत, कारण हे मी ऑलरेडी काल डाउनलोड केले, पण तुम्हाला दाखवतो की तुम्ही जर क्लिक केलं तर तो पॉपअप दाखवेल आणि सांगेल की तुम्हाला कुठं स्टोअर करायचं. मी हे कालच डाउनलोड केलेलं होतं. ओके, ऑलरेडी. सो मी काय ते परत डाउनलोड नाही करत आहे. फाईन. आता पायथॉन तुम्ही डाउनलोड केलं की तुम्हाला पहिली गोष्ट त्याचं इन्स्टॉलेशन करायला लागणार आहे. ओके, सो वन्स यू आर डन विथ द डाउनलोड एकदा केलं की आपल्याला त्याचं इन्स्टॉलेशन करायचं आहे. म्हणजे डाउनलोड फोल्डर्सला मी गेलो आणि हे जे आहे पायथॉन 3.8.5 याचं इन्स्टॉलेशन करायचं म्हणजे काय, याच्यावर मी आता डबल क्लिक करणार. आता इथे ना इथे माझ्याकडे ऑलरेडी हे इन्स्टॉल्ड असल्यामुळे असे ऑप्शन्स दिसतात. ओके, की मॉडिफाय करायचे का, रिपेअर करायचे का, वगैरे वगैरे. तुमच्याकडे असे ऑप्शन नाही दिसणार आहेत. तुमच्याकडे एक असे असू शकतं की कस्टम इन्स्टॉलेशन किंवा वरती डायरेक्ट असेल इन्स्टॉल. आणि तुम्ही स्ट्रेट अवे जो काही ऑप्शन दिलेला असेल ना तुम्हाला, तो सिलेक्ट करा, किंवा कस्टम इन्स्टॉलेशन मध्ये जाऊन जरी बघितलं की या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत ना, जसं की डॉक्युमेंटेशन त्याचं येईल, त्याच्यानंतर त्याची एक टूल असतं पायथॉन पॅकेजेसच्या इन्स्टॉलेशनचं, पीप नावाचं, ते पण इन्स्टॉल करायचं आहे. त्याच्यानंतर टिक इंटर म्हणून एक लायब्ररी आहे GUI साठीची, ती पण तो इन्स्टॉल करतो. आणि आयडल म्हणून त्यांचं एक डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे, हे पण त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे. ओके, सो जर मी इथं स्टेप्स लिहून दाखवल्या तुम्हाला क्विकली की आपण स्टेप्स मध्ये काय काय करणार आहोत. सो स्टेप मध्ये पहिलं तर आहे डाउनलोड द इन्स्टॉलर फ्रॉम ऑफिशियल वेबसाईट. ओके, दुसरीकडनं कुठनंही करायचं नाही, जे आहे तो ऑफिशियल वेबसाईट वरनं डाउनलोड करायचं. आणि सेकंड थिंग इज then we have to install the application, किंवा रादर मी म्हणेन इन्स्टॉल द ऍप्लिकेशन पेक्षा मी असं म्हणतो रन द इन्स्टॉलर म्हणतो मी, रन द इन्स्टॉलर. ओके, ही दुसरी स्टेप आहे आपली. मग आता रन द इन्स्टॉलरला मी तुम्हाला दाखवलं की मी याच्यावर डबल क्लिक केलं आणि तो इन्स्टॉलर रन झाला. आणि हे जे आहे रन होतंय तेव्हा तुम्हाला असे ऑप्शन नाही दिसणार आहेत मॉडिफाय, रिपेअर वगैरे वगैरे, कारण की माझ्याकडे ऑलरेडी हे इन्स्टॉल्ड असल्यामुळे हे ऑप्शन दिसत आहेत. सो तुमच्याकडे त्या केसमध्ये जनरली त्याचा स्टार्ट इन्स्टॉलेशन किंवा नेक्स्ट वगैरे असेच ऑप्शन दिसणार आहेत. आणि ते तुम्ही केले म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असं इथं जे दिसते सिलेक्ट केलं आणि नेक्स्ट म्हटलं आणि तिथं तुम्हाला दाखवेल की हे कुठे इन्स्टॉल करायचंय, ते तुम्ही लोकेशन चेंज करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे म्हणणार इन्स्टॉल. ओके, आता एकदा तुम्ही इथे इन्स्टॉल म्हणालात ना फ्रेंड्स, की ते तुमच्या मशीनवर इन्स्टॉल होणार आहे, जो कुठला पाथ असेल त्या पाथला. डिफॉल्ट पाथ तो असाच घेतो, युजर्स अमित आणि ऍप डेटा फोल्डरचं जे असतं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये तो त्याला इन्स्टॉल करून टाकतो. ओके, सो आर यू शुअर यू वॉन्ट टू कॅन्सल? येस, कारण मला ते काय करायचं नाही. आता जेव्हा आपण इन्स्टॉलर रन केला, ओके, जेव्हा इन्स्टॉलर रन करतो त्याच्यानंतर वी हॅव टू स्टार्ट पायथॉन.
मग आता पायथन स्टार्ट करायचंय म्हणजे काय करायचं, तर इथं मी म्हणेन की म्हणजेच काय, स्टार्ट आयडल. ओके, मग आयडल म्हणजे काय, आयडल इज नथिंग बट देअर आयडल इज नथिंग बट देअर IDE. आयडल काय त्यांचा IDE आहे. IDE म्हणजे काय, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ओके, म्हणजे तुम्ही हे IDEs ऐकलेले असतील ना कधीतरी. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला इथं. तुम्ही एक्लिप्स ऐकलं असेल, त्याच्यानंतर मी विज्युअल स्टुडिओ कोड ऐकला असेल, किंवा नुसतं विज्युअल स्टुडिओ ऐकलं असेल. These are different types of IDEs. तुम्ही डेव C++ ऐकलं असेल, तुम्ही टर्बो सी ऐकलं असेल सीच्या प्रोग्रामिंग साठी, किंवा आपण काय होतं ते इंटेलिजी ते वापरलेलं असेल. ओके, सो हे सगळे वेगवेगळ्या टाईपचे IDEs आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्रामिंग करता येतं. ओके, सो तसं पायथन जेव्हा आपण इन्स्टॉल करतो ना, तेव्हा पायथनचा आयडल नावाचा आयडल नावाचं सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं आणि ते आपल्याला यूज करता येतं. ऑलराईट, सो आपण ते यूज करणार आहोत. आता नेक्स्ट स्टेप आपण तीच करणार आहे. सो इमॅजिन की आपल्याकडचं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आता मी इथे जाऊन आयडल असं सर्च करतो. आता आयडल सर्च केल्यावर जे मी लास्ट वापरलेले असतात ते तो जनरली पिनअप करून वरती ठेवतो. माझ्याकडे आधीचे पण व्हर्जन आहेत त्यामुळे ते दोन्ही दाखवतोय मला, जे की मला नको आहे. सो जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे त्याच्यावर मी सिलेक्ट करून त्याला रन करतो. आता ते रन केलं की बेसिकली तो आयडल लॉन्च करतो. म्हणजे काय, तर त्याचं एक शेल असतं ते लॉन्च करतो. जसं आता तुम्हाला समोर दिसतंय इथे की पायथॉन शेल लॉन्च. ओके, ही काही फॅन्सी टूल नाहीये. पायथॉन साठी लोक खूप वेगवेगळ्या टाईपचे ऍप्लिकेशन्स वापरतात. जसं की एक फेमस आहे पायचाम नावाचं, इंटेलिजी वाल्यांनीच दिलेलं आहे ते. ऑलराईट, सो असे वेगवेगळे टूल्स आहेत, पण आपण वापरताना काय करायचं, आपण जे त्यांनी दिलेले ना आयडल, जे पायथॉनचे इन्स्टॉलेशन बरोबर येतं तेच वापरायचं. त्याचं रिझन हे आहे की मग आपला फोकस फक्त त्याच्यावर राहतो, कारण हे अगदी नोटपॅड सारखं असतं, सिम्पल. काही फॅन्सी त्याच्यात ऑप्शन्स नाहीये, काही उगाच साईडला मेनू बिनू नाहीये उगाच की जेणेकरून तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल, असं काहीच नाहीये. इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. राईट, राईट. सो इथे आता जे ओपन झालंय ना, हे तुम्हाला इथे 3 एरोज दिसत आहेत ना, दिस इज अवर कमांड प्रॉम्प्ट. ओके, हे काय आपलं कमांड प्रॉम्प्ट आहे, म्हणजे प्रॉम्प्ट सारखं दिसतंय. मग कमांड प्रॉम्प्ट म्हणजे काय, तर आपण नाही का CMD यूज करतो आणि हे जे दिसतंय आपलं कमांड प्रॉम्प्टच झालं ना. मग कमांड प्रॉम्प्ट म्हणजे काय, की तिथं आपण जे काही आपल्याला कमांड्स फायर करायचे असतं, जसं मी इथं म्हटलं DIR, तर मला डिरेक्टरी लिस्टिंग दाखवलं, बरोबर ना. सो तसंच ह्या माझ्या कमांड्स आहेत जिथे मला पायथॉनच्या कमांड्स टाईप करता येतील. हे माझा शेल आहे. तर जेव्हा आपण आयडल स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला 2 प्रकारे त्याच्यात कोडिंग करता येतं. ओके, आता ही नावं जी आहेत ते मी तुम्हाला सांगतो की एक 2 प्रकारे आपल्याला त्याच्यात करता येतं. फाईन, एक आहे त्याला आपण म्हणतो इंटरॅक्टिव्ह मोड. ओके, इंटरॅक्टिव्ह मोड. आणि दुसरा जो आहे ना, त्याला आपण असं म्हणू शकतो की प्रोग्रामिंग मोड, किंवा जर प्रोग्राम मोड म्हणतोय, प्रोग्रामिंग मोड म्हणण्यापेक्षा प्रोग्राम मोड. म्हणजे आयडल म्हणजे काय, आता हे तर तुम्हाला कळलं की तुम्ही इन्स्टॉलर डाउनलोड केला, खूप सोपं होतं. डाउनलोडच्या बटनवर क्लिक करायचं, पायथॉनच्या साईटवर डाउनलोड केला, डन. ओके, पहिलं काम झालं. दुसरं काय, रन करायचं इन्स्टॉलर. ते तर आपल्याला माहिती आहे, कारण आपण 1000 वेळा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो, सो आपल्याला क्लॅरिटी असते की रन कसं करतो, त्याचाही प्रॉब्लेम नाही. तिसरं काय, स्टार्ट करायचं, त्याला सिम्पल आहे. आता स्टार्ट केलं की तुम्हाला प्रश्न पडेल की मग हा इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये का प्रोग्राम मोड मध्ये आहे. तर मी तुम्हाला ते सांगायचा प्रयत्न करतोय की जेव्हा हे पायथॉन शेल दिसतं ना आपल्याला असं,
दिस इज अ इंटरॅक्टिव्ह मोड. इथे जे दिसते तो एक इंटरॅक्टिव्ह मोड आहे. मग इंटरॅक्टिव्ह मोड म्हणजे काय? तर इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये आपण कमांड्स फायर करतो आणि त्या कमांड्स इथल्या इथे एक्झिक्यूट होतात. ओके, म्हणजे इंटरॅक्टिव्ह मोड काय आहे, मी इथं मुद्दाम तुम्हाला थोडीशी थिअरी सांगतोय म्हणजे ही कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये राईट इन्स्ट्रक्शन आणि दुसरं काय होतं, राईट इन्स्ट्रक्शन म्हटलं ना की इन्स्ट्रक्शन इज एक्झिक्युटेड, व्हेरी सिंपल. ओके, पण प्रोग्राम मोड मध्ये जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण काय करतो, राईट प्रोग्राम, सेव्ह प्रोग्राम, रन प्रोग्राम, हे सगळं करतो आपण. ओके, मग याच्या दोन मध्ये एकदम मायनर डिफरन्स आहे. तो डिफरन्स असा आहे फ्रेंड्स की इथे जेव्हा मी करतो पायथॉनच्या शेल मध्ये तेव्हा मी इथे डायरेक्ट धडाधड कमांड टाईप करतो, ती तशीच्या तशी एक्झिक्यूट होती. व्हाईल ॲज जर मी ते प्रोग्राम मोड मध्ये गेलो ना तर मी आधी एक नवीन फाईल बनवायची असं त्याला सांगणार, त्या फाईल मध्ये माझा कोड लिहिणार, सोर्स फाईल ज्याला आपण म्हणतो त्याच्यात आपण कोड लिहिणार, ती फाईल सेव्ह करणार आणि मग ती रन करणार. ओके, सो त्याला म्हणतात प्रोग्राम मोड. सुरुवातीला, अगदी सुरुवातीला म्हणजे आज तर आपण इंटरॅक्टिव्ह मोड मध्येच एक दोन कमांड्स फायर करणार आहे फक्त, आणि उद्या जेव्हा आपण बघू तेव्हा बघू की लगेच इंटरॅक्टिव्ह मोड मध्येच काम करायला लागेल कदाचित आपल्याला एखाद सेशन अजून, आणि नंतर आपण प्रोग्राम मोड मध्येच जाणार आहे की जिथे आपल्याला प्रॉपर प्रोग्राम लिहिता येईल. कारण इंटरॅक्टिव्ह मोडचा प्रॉब्लेम असा आहे की इथं आपण ज्या काही कमांड्स टाकू ना त्याच्यानंतर हे जर बंद केलं ना मी तर ते निघून जातात सगळ्या कमांड्स, त्या सेव्ह नाही होणार आहेत. मला सेव्ह करायचे असतील तर आय बेटर स्टार्ट रायटिंग इट इन अ प्रोग्राम मोड. मी प्रोग्राम मोड मध्ये लिहावं म्हणजे माझे प्रोग्राम्स सगळे मेंटेन राहतात. ऑलराईट, तर आता आपण जे इथं ओपन केलं ना दॅट इज अ इंटरॅक्टिव्ह मोड. आता इथे बघा त्यांनी इथं हेल्प चेक कमांड दिलेली आहे बरोबर, की टाईप हेल्प. मग मी आता आहे तसं टाईप करतो हेल्प. मग ते झाल्यावर तो काय म्हणतोय की तुम्हाला जर हेल्प इंटरॅक्टिव्ह हेल्प हवी असेल तर प्लीज असं हेल्प आणि फंक्शन सारखं ब्रॅकेट टाईप करा. मग ठीक आहे, मी हेल्प आणि ब्रॅकेट टाईप करतो. असं एंटर केल्यावर तो काय म्हणतो बघा की वेलकम टू पायथॉन्स हेल्प युटिलिटी. हेल्प युटिलिटीला त्यांनी आपल्याला वेलकम केलं आणि मग तो सांगतो इफ दिस इज युअर फर्स्ट टाइम युझिंग पायथॉन यू शुड डेफिनेटली चेक आउट द ट्युटोरियल, की बाबा हे ट्युटोरियल तुम्ही चेक करा जे आम्ही सांगतो ते. म्हणजे त्यात काही बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली असते आणि मग बाकीच्या गोष्टी असतात त्यांना की तुम्हाला कसं वापरायचं वगैरे वगैरे. आणि हे पण दिलेलं की तुम्हाला या युटिलिटी मधून बाहेर पडायचं असेल तुम्हाला क्विट असं टाईप करायला लागेल. सो इथे मी टाईप करतो क्विट, कारण मला आता हेल्प नाही यूज करायची. क्विट म्हटलं की तो परत बाहेर आला आणि त्या 3 एरोज वर तो आला. एरोज म्हणजे सायन्स फक्त अशा ग्रेटर दॅनच्या, बरोबर आहे. तर इथे तो आला. आता आपल्याला हे बघायचं की मला इथे काही स्टेटमेंट्स लिहायचे असतील तर ते मी कसे लिहू. ओके, अँड देन इट ऑल स्टार्ट्स विथ आवर हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ओके, आता मी काय करतो ना इथेच थोडीशी जागा, अरे काय होतं, इथेच थोडीशी जागा करतो आणि इथे तुम्हाला मी कोड लिहून दाखवतो की कोड कसा दिसणार आहे आपल्याला, आणि मग तुम्हाला ती एक अंडरस्टँडिंग येऊन जाईल. ओके, एक काम करतो मी, असं नाही विचारत की माझं स्क्रीन तुम्हाला दिसते ना मी आता जे ड्रॉ केलं ते. मला फक्त एवढं सांगा जर दिसत नसेल तर सांगा की नाही दिसत आहे म्हणून, कारण मला पूनमने सांगितले की स्क्रीन इज नॉट विजिबल. जर तुम्हाला दिसत नसेल तर फक्त सांगा, नाही तर मी डिफॉल्ट अज्युम करणार आहे की ते दिसतंय. हा, मग पूनम तुझ्याकडे रिफ्रेश नसेल झालं फक्त. ठीक आहे ठीक आहे, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ओके, तर आता इथे मी काय करणार आहे ना, आपल्याला आजचं सेशन या पॉईंटला येऊन थांबायचं की आपण जिथं आपलं एक पहिलं ऍप्लिकेशन लिहिलंय जे की असतं हॅलो वर्ल्डचं. कुठलीही लँग्वेज आपण जेव्हा शिकतो तेव्हा जसं आपण देवाचं दर्शन घेतो तसं प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करतो तर आपण म्हणतो हॅलो वर्ल्ड, बरोबर आहे का नाही. तर आता मी तुम्हाला कंपॅरेटिव्ह प्रोग्राम्स दाखवणार आहे हॅलो वर्ल्डचे आणि मग तुमच्या लक्षात येईल की कुठल्या लँग्वेजमध्ये आपण करायला पाहिजे हॅलो वर्ल्ड. ओके, तर आता मी इथे पहिलं लिहितो, लेट्स इमॅजिन या साईडला जरा जास्त जागा आहे ना, मी इथं जावा मध्ये लिहितो.
सो मला इथे कसं लिहायला लागेल, पब्लिक क्लास मेन. आता मेनच असलं पाहिजे असं काय ना, मी इथे डेमो म्हणतो, उगाच त्यांनी कन्फ्युजन नको की सर तुम्ही मेन का लिहिलं, तसं मेनच लागतं का इथं वगैरे, असं काय नसतं. सो इथे म्हणतो पब्लिक स्टॅटिक void मेन. यातलं काहीही कळत नसेल तरी इट्स ओके. म्हणजे आता तुम्हाला वाटेल की सर तुम्ही तर म्हणले होते प्री रिक्विसिट काय नाहीये आणि आता जावाचा कोड दाखवता, आम्हाला जावाचा कोड काहीच कळत नाहीये. ते कोड समजावं म्हणून नाहीच आहे, मी तुम्हाला सांगतो. तो कोड तो तसाही कळेल तुम्हाला, न कळणार का नाही त्यात काय फार अवघड, पण ते काय कोड समजावं त्याच्यासाठी नाही लिहिते मी, मला कंपॅरिझन करायचं. हा असा कोड लिहिला जातो, असा कोड लिहिला जातो. कुठल्या लँग्वेज मधला कोड आहे? तर दिस इज अ जावा फाईल. ठीक आहे. तसंच मी इथे सी लँग्वेजचा लिहिणार आहे कोड, आणि तसाच कोड मी इथे पायथन लँग्वेजचा पण लिहिणार आहे. ओके. आणि हे आपल्याला फक्त कंपॅरेटिव्ह स्टडीसाठी मी लिहितोय, म्हणजे आपल्याला एक क्लॅरिटी येते. आता सी लँग्वेज मध्ये लिहायचं, तर सी लँग्वेज मध्ये void मेन, इथे आर्ग सी आर्ग व्ही काही लिहायचं असेल तर आर्ग्युमेंट्स इथे येणार, आणि इथे मी म्हणणार आहे प्रिंट एफ, कारण फॉर्मॅटेड आउटपुट येते, प्रिंट एफ हॅलो वर्ल्ड. हे सी लँग्वेज मध्ये. ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल म्हणजे सी सोपं आहे का जावापेक्षा वगैरे, तर नाही. सी माझ्या दृष्टीने अवघड लँग्वेजेस आहे, आणि जावा आणि सीचं कंपॅरिझन नाही करतात, कारण ते फेअर कंपॅरिझन नाहीये. तुम्ही सी प्लस प्लस आणि जावाचं करू शकता, कारण सी प्लस प्लस इज अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज, सी इज नॉट अ ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. त्यामुळे डायरेक्ट कंपॅरिझन करणं पण तसंही चुकीचं असतं. पण इथं मी कंपॅरिझन त्यासाठी ते करतच नाही, मला तुम्हाला वेगळंच काहीतरी दाखवायचं. ऑलराईट. सो आता इथे दिसते आपल्याला की जावा मधला कोड काय दिसतोय, सी मधला कोड काय दिसतोय. हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं होतं आपल्याला. सो जो जावा शिकतो त्याला हा मेसेज प्रिंट करायला पहिल्या दिवशी त्याला एवढा कोड लिहायला लागतो. जो सी लँग्वेज शिकतो त्याला जर हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं असेल तर त्याला मिनिमम एवढा कोड लिहायला लागतो. आता हे पिक्चर मध्ये आलं की मला सांगा फक्त, ही लाईन सगळ्यांनाच कळेल, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट म्हणजे काय की काहीतरी प्रिंट होते. पण हे कळणार आहे का तुम्हाला, पब्लिक क्लास स्टॅटिक void मेन आर्ग्युमेंट्स? अरे बापरे, म्हणजे ही एक लाईन समजण्यासाठी मला सगळं समजून घ्यायला लागेल. जर मी तुम्हाला म्हटलं की हा सगळ्याच्या सगळा कोड तुम्हाला कळला पाहिजे, तर मला तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करायला लागेल. आणि जावाचा ट्रेनर तुम्हाला कधीच हे सगळं पहिल्या दिवशी एक्सप्लेन नाही करू शकत, कारण कळणारच नाही, सगळं डोक्यावरच जाईल ते. फक्त तेव्हा एवढंच कळतं, ही लाईन कळते बाबा की सिस्टीम डॉट आउट म्हणजे आउटपुट दे सिस्टीमवर आणि प्रिंट कर वगैरे वगैरे. सी ला तरी ठीक आहे, सी लँग्वेज मध्ये करता येतं, कारण कळतं आपल्याला पहिल्या दिवशी की ओके मेन नावाचं एक फंक्शन असतं आणि आपल्याला ते लिहायलाच लागतं, आणि त्याच्या आतमध्ये आपण ते प्रिंट एफ लिहिलं की ते प्रिंट होतं. आता प्रिंट एफ पण मी डिटेलमध्ये नाही एक्सप्लेन करू शकत एखाद्याला पहिल्याच दिवशी, कारण ते कळत नाही प्रिंट एफ म्हणजे काय, ते %d %c वगैरे काय काय येऊ शकतं त्याच्यात. ओके. आता इमॅजिन करा की मला पायथॉन मध्ये एखाद्याला शिकवायचं हॅलो वर्ल्ड कसा प्रिंट करायचा. अँड नाव इज द फॅन्टास्टिक पार्ट दॅट वी आर गोइंग टू राईट. मला काय म्हणायचंय, हॅलो वर्ल्ड. सो बेसिकली असाच विचार करा ना की मी काय सांगतोय तुम्हाला, म्हणजे मी तुम्हाला सांगताना काय सांगेल की ओके गाइज, यू हॅव टू राईट अ प्रोग्राम इन पायथॉन टू प्रिंट हॅलो वर्ल्ड, असंच म्हणणार ना मी. मग शेवटचा भाग काय म्हटलं मी, यू हॅव टू राईट अ प्रोग्राम टू प्रिंट हॅलो वर्ल्ड. डन. एवढंच लिहायला लागतं पायथॉन मध्ये, कारण तुम्हाला काम काय करायचं, प्रिंट करायचं. काय प्रिंट करायचं, हॅलो वर्ल्ड, बस तेवढंच लिहा. नो अदर स्टफ, नो फॅन्सी स्टफ लाईक मेथडच पाहिजे, फंक्शनच पाहिजे, रिटर्न टाईपच पाहिजे वगैरे, काय संबंधच नाही. तुम्हाला प्रिंट करायचं आहे ना, फक्त म्हणा प्रिंट हॅलो वर्ल्ड आणि यू आर डन. बाकीचा काय संबंध येतच नाही. दिस इज द सिम्प्लिसिटी ऑफ पायथॉन. आता तुम्हाला इथे साइड बाय साइड जेव्हा हे 3 कोड मी लिहून दाखवलेत, तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी येईल किंवा अंदाज येईल की ओके, इट सीम्स की इट इज अ व्हेरी इझी लँग्वेज. आणि इट इज, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं तसं, जर का स्कूल मधल्या मुलांना आता ती इंट्रोड्यूस झाली असेल ऍज अ लँग्वेज शिकण्यासाठी, तर तुम्ही त्याच्यावर अंदाज लावा की ती सोपी लँग्वेज आहे का नाही. शिका. ओके. नाउ विथ हॅव्हिंग सेड दॅट, लेट्स गो हिअर अँड लेट्स राईट अवर फर्स्ट ऍप्लिकेशन किंवा प्रोग्राम, जो आपण इंटरॅक्टिव्ह मोड मध्ये करतो. इंटरॅक्टिव्ह मोड म्हणजे इथे जे मी तुम्हाला सांगितलं ते. इंटरॅक्टिव्ह मोड म्हणजे काय, वी राईट द इन्स्ट्रक्शन अँड द इन्स्ट्रक्शन गेट्स एक्झिक्युटेड.
म्हणजे मी इथे जातो आणि आता मी इथे बघा म्हणतो प्रिंट हॅलो वर्ल्ड, सॉरी डबल कोट ब्रॅकेट कमेंट एंटर, आणि इथे आला आउटपुट हॅलो वर्ल्ड. येस, याचा अर्थ आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला, किंवा आपली इन्स्ट्रक्शन, प्रोग्राम नाही म्हणत मी, आपलं इन्स्ट्रक्शन सक्सेसफुली रन झालं आणि त्याने आपल्याला आउटपुट दिलं. आता तुम्हाला हसेल येईल की हा सर याच्यात काय एवढं, हे तुम्ही इथं म्हणला प्रिंट आणि ते नेक्स्ट लाईनला प्रिंट होतंय, त्यात काय एवढं. हा, तर त्यात काय एवढं नाहीच, बरोबरच आहे तुमचं म्हणणं, आता त्यात काय नाहीच एवढं. ओके, पण उद्या आपण हीच गोष्ट शिफ्ट करणार आणि एका फाईलमध्ये लिहिणार आणि ती फाईल रन करणार. ओके, सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू प्रिंट हॅलो वर्ल्ड. एक सिंपल ऍप्लिकेशन. सो डे 1चा आपला प्रोग्राम जो होता तो फक्त हॅलो वर्ल्डचा होता. ऑब्व्हियसली उद्या नाही, म्हणजे नेक्स्ट सेशन पासून आपण आता बघणार की ओके मग हे असं प्रिंट केलं, मग मला नंबर घ्यायचा असेल तर काय, नंबर प्रिंट करायचा असेल तर काय, मला युजर कडनं घ्यायचं असेल तर काय, वगैरे वगैरे. ऑलराईट. आणि एक लक्षात ठेवायचं की पुढच्या सेशनला जेव्हा तुम्ही याल तेव्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तोपर्यंत प्लीज पायथन तुमच्या मशीनवर इन्स्टॉल करून ठेवा, कारण स्टेप्स खूप सोप्या आहेत पायथनच्या इन्स्टॉलेशनच्या. तर तेवढ्या स्टेप्स फक्त करून ठेवा आणि एवढं एखादं स्टेटमेंट एक्झिक्यूट करून बघा प्रिंट हॅलो वर्ल्ड, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते व्यवस्थित इन्स्टॉल झाले का नाही. तर एवढं तुम्ही करून ठेवा आणि नेक्स्ट सेशन पासून मग आपल्याला ऍक्च्युअल मध्ये त्याच्यात अजून पुढच्या गोष्टी आता शिकता येतील. आता आपण फक्त एवढंच बघितलं की हिस्ट्री बघितली, आज इन्स्टॉलेशन कसं करायचं ते बघितलं, आणि हॅलो वर्ल्ड सारखा एक प्रोग्रामचा कंपॅरेटिव्ह स्टडी केला आपण 3 लँग्वेजेस मधला. ओके ओके, शुभमनी एक मला प्रायव्हेटली एक प्रश्न विचारलाय, इज देअर एनी बिल्ट इन कमांड टू क्लिअर द स्क्रीन. तर शुभम तुला सांगतो की मला पण ती सापडलेली नाही, तुला सापडली तर तूच मला सांग की जर स्क्रीन क्लिअर करायची असेल तर मला काय करता येईल. ऑलराईट, कारण त्या केसमध्ये आय जस्ट शट इट डाऊन अँड आय जस्ट स्टार्टेड अगेन. असेल त्याला काहीतरी सोल्युशन, स्ट्रेट फॉरवर्ड सोल्युशन नाही, एवढंच माझं म्हणणं आहे. त्याला असं डायरेक्टली त्यांनी दिलेलं नाही की ओके क्लिअर स्क्रीन म्हटलं की ती स्क्रीन सगळी क्लिअर करते, तसं दिलेलं नाही त्यांनी. ते आय थिंक सिस्टीमचं एक मॉडेल असतं ते यूज करून तुम्हाला कुठेतरी कमांड फायर करायला लागते आणि मग त्यात ते क्लिअर वगैरे करायला लागतं. सर ते ठीक आहे, ते काय 9चे 9 दिवस असतात. सुरुवातीला आपल्याला ते असं वाटतं खूप की हे क्लिअर करावं वगैरे, पण ठीक आहे, एवढं करायची गरज नाही. ओके, सो ओके, गिरीशने मला एक मेसेज केला की पायथॉन इन्स्टॉल झाले आणि प्रोग्राम पण एक्झिक्यूट केला. गुड. सो दिस इज व्हॉट आय एक्सपेक्ट, की कारण इन्स्टॉलेशनला पण फार नाही वेळ लागत आहे, ते कसं खूप कितीतरी MBs मध्ये वगैरे असं नाहीये ते. सो इट्स अ क्विक इन्स्टॉलेशन. ओके, सो तेवढं करून ठेवायचं नेक्स्ट टाइम पर्यंत, आणि मग नेक्स्ट टाइमच्या सेशनला आपण याच्यात पुढचं सगळं बघणार आहे. ओके, सो गुड. डोक्यावरून नाही ना गेलं काही, हा तेच महत्वाचं होतं. सो पॉइंट तोच आहे की आपल्याला सिम्प्लिफाईड वेनी आपल्याला ती लँग्वेज कळाली पाहिजे. मेन म्हणजे त्याची आवड निर्माण झाली पाहिजे की अरे हा पायथन खरंच चांगली लँग्वेज आहे, मला करायचं याच्यात प्रोजेक्ट वगैरे सगळं. ओके, हा करेक्ट विराज, OS डॉट सिस्टीम क्लिअर वगैरे ते खेळत बसायला लागतं त्याच्यावर. रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे का? ओके, सो दॅट्स अ व्हॅलिड पॉइंट की हो रेकॉर्डेड सेशन असणार आहे आणि अवेलेबल करून देईल मी. प्रकाश सरांना लिंक शेअर करायला सांगणार आहे. आणि जस्ट मी मगाशी ओपन पण करून ठेवलं ऍक्च्युली, की एक माझी वेबसाईट आहे ज्याच्यावर मी युट्यूबचे काही व्हिडिओज टाकलेले, आता ते सगळे व्हिडिओज पब्लिश नाही आहेत. सो आय वुड रिक्वेस्ट यू टू गो टू दिस साईट, ज्याचं नाव आहे प्रोग्रामिंग डोर, आणि याच्यामध्ये मी पायथॉनचे पण काही ट्युटोरियल्स टाकलेले आहेत. अजून सगळे व्हिडिओज यातले ओपन नाही आहेत, पण मी इथे हे व्हिडिओ टाकेन जे तुम्हाला हवेत ते. मी लिंक वगैरे शेअर करेन तुमच्याबरोबर नंतर परत पुढच्या सेशनला. ऑलराईट, ओके गाईज, तो आता मी स्क्रीन शेअरिंग थांबवतोय पहिली गोष्ट तर. सो आता मी स्क्रीनवर काही दाखवत नाहीये.